नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत. इथे कनू वापस मिळाली ह्या गोष्टीचा आनंद इथे अंजली व्यक्त करत असते आणि नकळतपणे म्हणते की जर हे दोघं जर नसते तर माझी कनू मला भेटलीही नसती. कदाचित त्या दोघांनी खूपच मेहनत केली. आणि राकेशही ते सांगत असतो का खरं तर ईश्वरीचीच खरंच मेहरबानी, तिने हे सगळं तिच्या हुशारीने केलं आहे. तर तितक्यात तिथे अर्णव आणि ईश्वरी येतात बाळाला भेटायला. तर इथे कनूला मी देणार नाही तुमच्याकडे असं अंजली म्हणते. आणि हे सगळं फक्त ईश्वरीमुळे झालं, तिच्यामुळे आपल्याला कनू मिळाली असं ज्यावेळेला अर्णव कौतुक सांगतो त्यावेळेला अंजली म्हणते तुला तिच्याशिवाय हल्ली काहीही दिसत नाही, फक्त तुला तिचेच चांगलेपणा दिसतो, बाकी तुला कोणाशी काही घेणं देणं राहिलेलं नाही. तर इथे अर्णव म्हणू लागतो की तू असं का करते, तुला एवढं स्पष्ट दिसतं आहे की इथे फक्त आणि फक्त आपलं हे बाळ ईश्वरीमुळे आलं आहे, तरी तू ती गोष्ट मान्य करायला तयार नाही. तुला झालं आहे तरी काय ताई, आता मी तुझ्याशी आर्ग्युमेंट करणारच नाही. तुला खूपदा समजवलं तरीही त्याचा काही उपयोग होत नाही. प्रत्येक वेळेला तू तुझीच मनमानी करायला लागली आहे. तुला समजवण्यात तुझ्याशी बोलण्यात काही अर्थच उरला नाही असं म्हणून अर्णव तिथून निघून जातो. राकेश म्हणू लागतो की तू इतक्यात तर कौतुक करत होती आणि आत्ता का बरं असं बोललीस, त्यांना राग आला बघ. ती म्हणते मला त्यांच्याशी काही संबंधच ठेवायचा नाही, काय खरं काय खोटं तेच कळेना. आता इथे पोलिसांचा फोन ईश्वरीच्या आईला सुप्रियाला आलेला असतो आणि ते सांगत असतात की त्यांना मिळालेल्या माहितीनुसार हा जो काही हल्ला झाला शुभंकरवरती तो आकाश पाटील ह्या नावाच्या व्यक्तीकडनं झाला. आणि कॉल रेकॉर्डिंग त्यांची चेक केली, त्याच्यातही आकाश पाटील ह्या नावाचं सिम आहे ज्याच्यावरनं कॉल आलेला होता त्या लोकांना. म्हणजे आता स्पष्ट झालं की आकाशने हे सगळं घडवून आणलं आहे. पण आता ज्यावेळेला पोलिसांशी सुप्रिया बोलत असते हे सगळं बोलणं शुभंकर ऐकतो. शुभंकरलाही प्रश्न पडलेला होता की माझ्यावर हल्ला कोणी केला, मी इथे तर कोणाला ओळखत नाही. तर आता त्यालाही कळलेलं आहे, त्याच्यामुळे त्याचा संताप झालेला असतो. आता अर्णव लवकरात लवकर त्या किडनॅपर्सला शोधण्यासाठी शिर्केंना सांगतात आणि पोलिसांशी लवकर कॉन्टॅक्ट करून लवकरात लवकर शोध लावण्याचा प्रयत्न कर असंही बोलतो. तर त्याचं बोलणं, त्याचा संताप, त्याच्या ताईसारखी ईश्वरीलाच काही ना काही बोलते, ह्या गोष्टीची चिडचिड सगळं काही झालेलं असतं. आणि इकडे ईश्वरी फोनवरचं बोलणं ऐकते राकेशचं. राकेश कुणाला तरी बोलत होता की माझ्याकडे आता पैसे नाही, तू पैशासाठी मला त्रास देऊ नको, जर मला त्रास दिला तर मलाही तुझ्याशी दोन हात कसे करायचे चांगलंच माहिती, जितक्या तुझ्या गुंडांच्या ओळखी तितक्या माझ्याही आहे असं तसं. तरी ती तिला डाऊट आहे की त्याला सगळं आठवतं आहे आणि तो नाटक करतो आहे. तर ती लगेचच धावत पळत ईश्वरी अर्णवकडे जाते आणि अर्णवला सांगू लागते की मी इतक्यातच फोनवरचं बोलणं ऐकले राकेशचं, राकेश कुणाशी तरी बोलत होता फोनवरती, तर मला असं वाटतं त्याची मेमरी आहे पण तो दाखवत नाही आहे. तर ईश्वरीला अर्णव म्हणतो की तू ना नेहमी तीच गोष्ट सांगते जी मला माहिती पण आहे, आता मला तुझं ऐकायचं पण कंटाळा आलेला आहे. तर इथे राकेशबद्दल ईश्वरी सांगण्याचा झटपटवून प्रयत्न करू लागते की नाही तुम्ही मी सांगते तसं करूया आपण, माझ्याकडे एक युक्ती आहे, आपण राकेशकडनं खरं वदवू शकतो. तर कुठली अशी वीक पॉईंट आहे त्याचावाला. तर ईश्वरी म्हणते तुम्हाला तर माहिती आहे तो माझ्या बाबतीत कसा आहे, तर मी त्याच्या तावडीत एकटी जर सापडले तर तो पुन्हा माझ्याशी हे करण्याचा प्रयत्न करू शकतो. तर इथे हे सगळं करायला ईश्वरीला अर्णव नकार देत असतो. पण ईश्वरीचा फार हट्ट असतो की आपण ट्राय करून पाहूया, मी एकटीच त्याच्या हातात जर आली तर तो काय करतो. आता शुभंकरचा संताप झालेला असतो, त्याला आता बदला घ्यायचा आहे आकाशसोबत. आकाशने असं केलं आहे, त्याला मारण्याचा प्रयत्न केला आहे. तर मुद्दाम तो फोनवर बोलू लागतो, जसं काही पोलिसांकडनं त्याला जस्ट कळलं की त्याच्यावर हल्ला करणारी व्यक्ती आकाश पाटील आहे. आणि हे सगळं बोलणं आपली नम्रता त्याचं फोनवरचं ऐकत असते. पोलिसांना मोठ्यापणाने सांगतो की आकाश पाटीलचं नाव कधी कुणासमोर आलं नाही पाहिजे, हे आपल्यामध्येच ठेवा, गुप्त ठेवा. पण आता हे मोठेपणा दाखवतोय तो नम्रताने ऐकले. तर नम्रताला इतकं वाईट वाटतं की हे सगळं आकाशने केलं आहे, कसा माणूस आहे, मी त्याच्यावर इतकं प्रेम करते आणि तो तर असा निघाला. आता इथे वल्लवी आपल्याला पाहायला मिळेल की सारखी टेन्शनमध्ये असते, कारण तिचा हिस्सा जो होता पैशांमधला 1 कोटीतला तो हिस्सा तर काही त्या गुंडांनी दिला नाही, तिला धक्का देऊन निघून गेले. इतके प्रयत्न केले, ईश्वरीची घरात वाहवाही चालू झाली आणि पैसेही नाही मिळाले. ह्या गोष्टींनी तिचं संताप जीवाची काहिली होत असते. तर इथे मामा तिला विचारतात तू इतका संताप का करून घेते, मला तर ना तुझ्या चेहऱ्याकडे असं पाहून वाटतं की हे सगळं काही तू घडवून आणलं होतं आणि तुला पैसे मिळाले नाही, वरतून बाळ पण घरी सुखरूप आले, ह्या गोष्टीचं टेन्शन आले, असं तर तू काही केलेलं नाही ना.
आता वल्लवी इतकी चिडते, मला लागले, मला गुंडांनी पकडून नेलं होतं, या गोष्टीचं तुम्हाला काही घेणं देणं नाही. सतत नुसती चेष्टा मस्करी तुम्हाला सुचत असते. तर वल्लवीला इथे मामा म्हणू लागतात की बरं बाई, मी फक्त थट्टा करत होतो, मी काही सिरियसली नव्हतं बोलत, ठीक आहे, तू आता तुझी काळजी घे, आराम कर आणि जास्त चिडचिड करू नको. आणि असं सांगून मामा रूमच्या बाहेर जातात. वल्लवीला फार टेन्शन आलेलं असतं. एक तर तिच्या हातातनं पैसे गेले, आता पुढे काय करायचं हाही प्रश्न तिच्या पुढे. तर आता शुभंकर नेहमीप्रमाणे त्याची नाटकं सुरू करतो की मला डोक्यामध्ये काठी मारल्यापासून खूपच जास्त मुक्का मार लागला आहे, तर डोकं दुखत असतं, मान दुखत असते, असं ॲक्टिंग सुरू करतो. नम्रताला पाहून नम्रता पाहते आणि लगेच म्हणते, आई मी त्या माणसाला सोडणार नाही ज्याने शुभंकरला मारलं आहे. तर इथे ती म्हणू लागते, म्हणजे काय, तुला काय म्हणायचं आहे? तर ती सांगते की आई, पोलिसांकडनं इथे शुभंकरला फोन आला होता, तर त्यांच्याकडनं कळलं आहे की हे सगळं आकाशने केलं आहे, आकाशने जेलेसीमुळंच हे सगळं केलं असावं. आता मी त्याला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, तर इथे त्यांच्या घरी जाऊ नको, त्यांच्या घरी ऑलरेडी प्रॉब्लेम आहे असं म्हणून सुप्रिया नम्रताला थांबवत असते. तर नम्रता म्हणते, दरवेळेला तू तुझ्याच त्या मुलीचाच विचार करते, तिच्या मनाला काय वाटेल, तिच्या घरी काय चाललं आहे, माझ्या मनाचा तू कधीच विचार करत नाही. मी तुझी मुलगी आहे, तुला वाटत नाही का तू माझा विचार करावा? तर इथे आई म्हणते की मी तर आई आहे, तर मला सगळ्यांचाच विचार माझ्या मनात असतो, असं काही नाही की मला ती आवडते किंवा तू नाही आवडत. शुभंकर तिला थांबवत असतो, तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला तू अजिबात काही बोलू नको, त्यांनी केलं असेल तर केलं असेल, आपण ह्या गोष्टीचा उच्चार आता कोणासमोरच करायचं नाही, हे गुप्त ठेवायचं. तर इथे हीच गोष्ट सुप्रियाचं पण म्हणणं असतं. तर नम्रता म्हणते, दरवेळेला तुम्ही मला शांत करतात, मलाच गप्प करतात, पण ह्या वेळेला मी गप्प राहणार नाही, कारण शुभंकरवरती हल्ला झाला आहे, त्याला जर काही जास्त कमी झालं असतं तर काय केलं असतं आपण? हे कुठल्या लेवलचं त्यांचं वागणं, आकाशने असं नव्हतं करायला पाहिजे, मला त्याचा फार राग येतो, मी त्याला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. तर सुप्रिया म्हणते, हे सगळं मला माहिती होतं, मी त्याला बोलवलेलं आहे, तू आला की मी त्याच्याशी निवांत बोलते, तू घाई गडबड मी तावातावाने तिथे जाऊ नको. दाराकडे पाहते तर नम्रताला दारात आकाश दिसतो. आता आकाशला तर काहीच भानगड माहीत नाही, तर तो विचार करतो, हे सगळेजण कसल्या विषयावरती बोलत आहे? शुभंकर वरती हल्ला करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून पोलिसांनी सांगितले ती व्यक्ती आकाश पाटील आहे. तर खरं सांग, तू हे सगळं केलंस ना? असं म्हणून नम्रता जा विचारू लागते. तर आकाश म्हणतो, मी असलं काही केलं नाही, माझ्याकडे ऑलरेडी खूप प्रॉब्लेम चालू आहे, तर मी हे सगळं का करेल, मी नाही केलेलं. तरी ते शुभंकरवरती माझ्यावरती तू संशय घेतो, त्या जेलसीमुळेच तू हे सगळं केलेलं असावं, कारण पोलीस तर खोटं नाही बोलणार, कारण तुझ्या सिमवरनं फोन गेलेला आहे, हेही पोलिसांनी स्ट्रेस केलं आहे, तर तू खरं सांग. तरी ते आकाश म्हणतो नाही. तर त्या दोघांमध्ये आर्ग्युमेंट वाढत जाते आणि आकाश म्हणू लागतो की तू सतत शुभंकर करत असते, तुझ्या तोंडात त्याचंच नाव जणू काही भिजत घातलेलं आहे, आणि इतक्या वेळा तू त्याचं नाव घेतलं, आता तर मलाही प्रश्न पडायला लागला आहे, तुला मी जास्त आवडतो की शुभंकर? असं म्हणल्यानंतर लगेचच इथे नम्रता संतापती, म्हणजे तू आपल्या नात्यावरती संशय घेतोय, माझ्यावरती आणि शुभंकरवरती संशय घेतोय, किती नीच आणि नालायक आहेस तू, असं म्हणत त्याच्या कानाखाली वाजवण्यासाठी हात वर करता क्षणी आकाशने तो हात पकडला आणि तिला तिथेच थांबवत तो म्हणू लागतो, तू जरा जास्तच आती करते, तुला मी हवा आहे पण माझे प्रॉब्लेम्स नको, दरवेळेला तू माझ्याशी ह्याच गोष्टीवर वाद घालत असते आणि मला समजून घेत नाही, पण तू माझं पूर्ण बोलणं तर ऐकून घे, मी असलं काही केलेलं नसताना तू माझ्यावर आरोप लावते, मग आपल्या नात्यावरती आता मलाही विचार करावा लागेल. असं म्हणत इथे लगेच नम्रता खोलीत रागारागाने निघून जाते. शुभंकर हात जोडून म्हणतो की मी तिला सांगितलंच नाही, तिने कधी बोलणं माझं चोरून ऐकलं, मला कळलंच नाही, पण तुमच्या दोघांमध्ये मी कधी येणार नाही, मला माफ कर वाटलं तर. असं म्हणून इनोसंटपणा दाखवून आकाश त्याच्या खोलीत निघून जातो. आता सुप्रियाला प्रश्न पडलाय, नम्रताला कसं समजायचं, ती कसंच ऐकत नाही, हे सगळं काय होऊन बसलं? तर आकाश म्हणतो, मी तिला माझी बाजू मांडल्याशिवाय सांगितल्याशिवाय इथून अजिबात कुठे जाणार नाही. त्यांनी आता ठिय्या आंदोलनच जणू काही इथे मांडून ठेवले, आता तो इथून बाहेर जायला तयार नाही. तर आता ही सगळी गोष्ट नम्रताची आणि आकाशची ईश्वरीच्या कानावर घालावी हा विचार करून सुप्रिया ईश्वरीला फोन लावते आणि तिला म्हणू लागते की तू काय करतेस, मी तुला काल पण किती फोन लावलास? तर ती सांगू लागते, आई तुला काय सांगू, काय गडबड होऊन गेली, खरं तर काल मी इथे कनूला बाहेर घेऊन गेले, तिकडे गेल्यावर तिचं किडनॅपिंग झाल्यानंतर तिला आम्ही कसं शोधलं आणि कसे 1 कोटी रुपये त्या लोकांनी घेतले, 1 कोटी रुपये घेऊन ते लोक फरार पण झाले, आणि त्याच्यामुळे अंजलीताई माझ्यावर फार संतापलेले, कारण माझ्याकडे बाळ असताना ते किडनॅप झाले, किती गोंधळ होऊन बसला. ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर तर आणखीनच जास्त सुप्रियाला टेन्शन आले की एक काय गं इशू, तुझ्यावरती सारखे संकट पडतच आहे, असंही ती तिला म्हणू लागते. आणि मला तुझं फार टेन्शन यायला लागले असा विचार करत आता आकाशची गोष्ट नको सांगायला, नम्रताची नको गोष्ट सांगायला, असं म्हणत तिची आई तिथे जीभ चाचरते आणि तो विषय आपल्यामध्येच ठेवायचा, ईश्वरीपर्यंत पोचूच द्यायचं नाही असं तिने ठरवलं आणि तिला
आकाशबद्दल काहीच सांगितलं नाही आणि इकडचं तिकडच्या गप्पा मारून फोन बंद केला. तरी ते फोनवर बोलत असताना अचानक पाठीमागून राकेश आला आणि ईश्वरीला पाहिल्यानंतर ईश्वरी इतकी घाबरते, पाहिल्यासारखं तिला भीती वाटली पहिल्यांदा. तर ती त्याला म्हणते काय हवं आहे का, तो म्हणतो चहा हवा आहे आणि मग तो त्याच्या खोलीत जातो. आता इथून सुरू झाला आहे ईश्वरीचा प्लॅन. ईश्वरी राकेशची आता परीक्षा घेणार. राकेश या परीक्षेत नक्की पास होणार का, तोच प्रयत्न आता ईश्वरी इथे करणार. ईश्वरी चहा घेऊन जाते राकेशसाठी. राकेश बसलेला असतो, दरवाजा बंद होतं हवेनी आणि दरवाजा बंद झाल्यावर राकेश काय करतो हेही तिला पाहायचं असतं. पण राकेशने काय केलं, जाऊन दरवाजा उघडून दिला आणि म्हणतो आपण दोघं घरात असताना असं रूमचा दरवाजा बंद नको, कारण त्याने काय होईल, कोणाच्याही मनात गैरसमज निर्माण होईल. मग झालं ईश्वरी इम्प्रेस. आता तिला कळलं की राकेशची खरंच मेमरी गेली, किती चांगला माणूस झाला आहे तो. खरं तर एप्रिल फूल बनाया असं म्हणत राकेशची आता पूर्वीसारखी एंट्री आता आपल्याला पाहायला मिळणार धमाकेदार. चला तर मग पुढे जे काही आता इंटरेस्टिंग गोष्टी घडणार त्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओसोबत आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत छोटीशी विश्रांती. धन्यवाद.